हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण स्पेशल रेसिपीमध्ये काय बनवणार आहोत तर आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी फिश फ्राय रेसिपी। आपली आजची रेसिपी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ अशा पद्धतीची होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी मी इथे एकदम फ्रेश 700 ग्राम फिश घेतलेली आहे। पाहू शकता मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं होतं आणि ही फिश मी 3 ते 4दा व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, साफ करून घेतलं। याचे पीसेस पाहू शकता एकदम पातळ आणि मोठ्या आकाराचे आहेत। चला तर मग याला आपण अगोदर मॅरिनेट करून घेऊया। तर त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आले लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे लाल तिखट। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। चिमूटभर हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा धने पावडर घालायचं आहे, सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घालायचं आहे। यामध्ये मी गरम मसाला वापरणार नाही, कारण मासे अगोदरच खूप गरम असते, त्यामुळे मी इथे गरम मसाला स्किप केलेला आहे। थोडासा कढीपत्ता घालायचा बारीक कट करून, फ्लेवर खूप छान येतो। आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। सोबतच इथे 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। खूप छान असं क्रिस्पी होते यामुळे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, जवळपास 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होईल, मसाला तयार होईल छान असं। एकदम पातळ करायचं नाही आपल्याला, एकदम थोडासा पाणी वापरून बॅटर अशा पद्धतीने तयार करायचं आहे मसाल्याचं। खूप छान असं मसाला तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये जे मासे घेतलेले होते ते सर्व या भांड्यामध्ये घालायचं आणि छान त्यांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे। सर्व मासे मसाल्यामध्ये घातलेले आहेत। आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। हाताच्या सहाय्याने जर केलं तर पटकन आणि सर्व पीसेसना छान असा मसाला लागला जातो, त्यामुळे मी आता हाताच्या सहाय्याने मॅरिनेट करून घेणार आहे। सर्व पीसेसना मसाला व्यवस्थित लागला जाईल अशा पद्धतीने मॅरिनेट करून घ्यायचं। तर पाहू शकता छान असा मसाला लागला गेलेला आहे। आता ही मसाल्यामध्ये कोट झालेली फिश मी इथे 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे, म्हणजे रेस्ट करायला ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर डायरेक्ट फ्राय केली तरीही चालेल। तर 20 मिनिटे झालेली आहेत, मसाला छान असं पीसेसना लागलेला आहे। चला आपण फ्राय करूयात। तर त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि ही मॅरिनेट केलेली फिश मी डीप फ्राय नाही तर शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर 3 चमचे तेल घातलं आणि छान गरम होऊ द्यायचं आहे तेलाला। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये सर्व पीस सोडायचे आहेत। कढईमध्ये जमतील तेवढे पीस मी यामध्ये सोडणार आहे। यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं एका साईडनी। तुम्हाला वाटलं तर डीप फ्राय करून घेतलं तरीही चालेल। तर एका साईडनी छान शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण याची साईड चेंज करून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत शिजू द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे, शॅलो फ्राय। मॅरिनेट केल्यामुळे काय होतं की सर्व पीसेसना अंदरपर्यंत छान मसाला लागला जातो आणि टेस्टी होतात। दोन्ही साईडनी छान असा कलर आलेला आहे। तर मी आता टिश्यू पेपरवरती सर्व पीस काढून घेणार आहे। सर्व पीसेस अशाच पद्धतीने काढून झाल्यानंतर या उरलेल्या तेलामध्ये सर्व पीस मी आणखी फ्राय करून घेणार आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये सर्व पीस सोडायचे आहेत। अशाच पद्धतीने यांना सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने 2 ते 3 मिनिटे मस्त असं फ्राय झाले की यांना सुद्धा काढून घ्यायचं। तर पाहू शकता यांना सुद्धा छान असा कलर आलेला आहे, क्रिस्पी झालेले आहेत। बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ अशा फिश तयार झालेल्या आहेत। यांना सुद्धा काढून घेऊया। व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जवळच्या बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। तर सर्व पीस मी फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही आवाज ऐकू शकता।
तर तुम्हाला आजची फिश फ्रायची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।